दैनिक वृत्तरत्न सम्राटचे सर्वेसर्वा संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार तसेच ज्या चळवळीला स्वतःच्या हक्काचं वृत्तपत्र नसतं ती चळवळ पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे असते. हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करून बबन कांबळे यांनी आंबेडकरी चळवळीला आपलं वृत्तपत्र मिळवून देण्याच्या निर्धारानं दैनिक सम्राट हे वृत्तपत्र सुरू करणारे सम्राटकार बबन कांबळे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त भुसावळ शहरात पंचायत समिती येथील सभागृहामध्ये अभिवादन व श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक राजू सूर्यवंशी, साहित्यिक जयसिंग वाघ, नगरसेवक रोहन सूर्यवंशी, शोभा इंगळे, समता सैनिक दल युनिटचे प्रमुख युवराज नरवाडे, आयोजक दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी राजेश तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रसंगी अभिवादनपर कार्यक्रमात मान्यवरांनी सम्राटकर बबन कांबळे यांच्या जीवनावर माहिती दिली. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. आज बबनरावजी यांचं स्मृती दिन या ठिकाणी आपण सर्व मिळून या ठिकाणी त्यांना वंदन करतो. बबनरावजींची बाबतीत सांगायचं असलं तर हे आधी नवा काळ या पेपरमध्ये काम करत होते. नवा काळमध्ये काम करत असताना त्यांनी नवा काळाचा या ठिकाणी राजीनामा दिला आणि उपोषणाला गेले. उपोषणाला गेल्यानंतर त्या ठिकाणी उपोषणाला आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सम्राट पेपर हा काढला आणि सम्राट पेपर असा पेपर होता याच्यामध्ये आग्रह लेख देखील लिहिला जात होता, विद्यार्थ्यांसाठी लेख लिहिला जात होता, असे अनेक लेख त्यामध्ये लिहिले जात होते. आणि सम्राट पेपर हा एका काळीचा असा पेपर होता की ज्या ठिकाणी मंत्रालयामध्ये तोच पेपर चालायचा. मंत्री, आमदार, खासदार सकाळी उठल्याबरोबर सम्राट पेपर पाहायच्यात असा गाजलेला पेपर, अशी लिखाणचे पेपर ते लिखाण. आणि त्यांनी त्या पेपरच्या माध्यमातून या ठिकाणी खेड्यापाड्यात, शहरामध्ये या ठिकाणी बहुजनांना या ठिकाणी साध्या भाषामध्ये पेपरच्या माध्यमातून जागृत केलं. शिवाजी महाराज कसे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते, शाहू महाराज कसे होते, अण्णाभाऊ साठे कसे होते, हे सर्व महापुरुषांचं या ठिकाणी साध्या लोकांना, गोरगरीब लोकांना, ज्या अनाडी लोक असतील त्यांना देखील त्या ठिकाणी त्या भाषेतून त्यांनी समजण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने त्याने या ठिकाणी बहुजनासाठी या पत्रकाराच्या माध्यमातून संघर्ष केलेला आहे. बहुजनांना जागृत करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पेपरच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी जागरूकता झाली. तर अशा पत्रकार या आपल्या समाजामध्ये आणि पत्रकार म्हणजे हा सर्व समाजाचा माणूस, सर्वसामान्यांचा माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, त्याला आत्मनिर्भरसाठी, अन्यायापासून त्याला न्यायाकडे जाण्यासाठी पत्रकार. अनेक पत्रकार, अनेक मोठे पत्रकार आहेत, पण ते मोठ्या गब्बरांना या ठिकाणी मीडियाला मॅनेज झालेले आहेत, विकले गेले. पण बबनरावजी कांबळे हे कधीच विकले गेले नाही. यांनी फक्त बहुजनांसाठी काम केलं, महापुरुषांचे विचार या ठिकाणी केलं आणि गावात, शहरामध्ये, खेड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही अन्याय होत असेल त्याच्या विरोधात लढण्याची या ठिकाणी हिंमत त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये मला वाटतं असं पत्रकार या ठिकाणी बबनराव कांबळे सारखा पत्रकार आतापर्यंत झालेला नाही आणि त्यांनी या ठिकाणी जागृतता केलेली आहे. म्हणून अशा पत्रकारांना, बबनराव कांबळेला मी, माझा परिवार, आम्ही सर्व या ठिकाणी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि ते सांगतो. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये की पत्रकारितेच्या माध्यमातून या देशातल्या उपेक्षित समाजाचं, दलित समाजाचं, आदिवासी समाजाचं जो काही प्रश्न आहे, जे काही वास्तव आहे, जे काही जीवन प्रणाली आहे ते मांडण्याचं काम जर कोणी केलं असेल खऱ्या अर्थाने बरं का, तर ते दैनिक वृत्तरत्न सम्राट. आता वास्तविक बबन कांबळे जे आहेत ते अग्रलेखांचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवा काळ या दैनिकामध्ये पत्रकार म्हणून काम करतात. या नवा काळचे अनेक अग्रलेख स्वतः बबन कांबळेंनी लिहिलेले आहेत. त्या अग्रलेखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये अनेक प्रकारची चर्चा झाली, वाद झाले. त्या सगळ्या गोष्टीला नवा काळ सामोरा गेलेला आहे. त्याच्यामध्ये बबन कांबळे सुद्धा सामोरा गेलेला आहे.
मात्र ही पत्रकारिता करत असताना सुद्धा त्यांना हे जाणवलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामधलं आपण जे काही भूमिका या माध्यमातून मांडत आहे, तर नवा काळ सुद्धा काही प्रमाणामध्ये या देशातल्या उपेक्षितांचं, दलितांचं, अस्पृश्यांचं, आदिवासींचं, गावकुसा बाहेरच्या माणसांचे जे काही प्रश्न मांडायला पाहिजे ते तो मांडू शकत नाही, कारण त्याच्या मर्यादा आहेत. तेव्हा या लोकांचं स्वतंत्र प्लॅटफॉर्म जर निर्माण करायचं असेल, स्वतंत्र वृत्तपत्रकारिता जर तयार करायची असेल, तर आपल्याला स्वतंत्र दैनिक काढणे गरजेचं आहे हा विचार त्यांच्या मनात